संभाजीनगरमध्ये भाजपा युवा मोर्चाचे पदाधिकारी आणि महाविकास युवा आघाडीचे कार्यकर्ते एकमेकांच्या समोरासमोर आलेले आहेत। हे दृश्य आहे संभाजीनगरमध्ये आता हे कार्यकर्ते आमने सामने आलेले आहेत। भाजपा युवा मोर्चाचे पदाधिकारी आणि महाविकास युवा आघाडीचे कार्यकर्ते आता एकमेकांसमोर आलेले आहेत आणि दोघांकडूनही जोरदार घोषणाबाजी केली जाते। ही लाईव्ह दृश्य आहेत संभाजीनगरमध्ये आता कार्यकर्ते आमने सामने आलेले आहेत आणि पोलीस देखील आता इथे उपस्थित दिसतात आणि पोलिसांकडून ही गर्दी थांबवण्याचा ही घोषणाबाजी थांबवण्याचा प्रयत्न केला जातोय। मवी आणि महायुतीचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। दोन्ही बाजूंनी जोरदार घोषणाबाजी सुरू आहे। गोळीबाराच्या घटनेप्रकरणी हा संभाजीनगरमध्येही हे दोन्ही कार्यकर्ते आमने सामने आल्याचं पाहायला मिळत आहे। भाजपचे कार्यकर्ते आणि मवियाचे कार्यकर्ते आता आमने सामने आलेले आहेत। भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी आणि महाविकास आघाडीच्या देखील कार्यकर्ते आहेत ते आता आमने सामने आलेले आहेत। दोघांकडून जोरदार घोषणाबाजी केली जाते। राज्यामध्ये सुरू असलेल्या गोळीबाराच्या घटनांच्या निषेधार्थ ही खरतर मवियाकडून घोषणाबाजी सुरू होती आणि त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी आता महायुतीचे कार्यकर्ते देखील समोर ठाकलेले आहेत आणि दोन्ही बाजूने जोरदार घोषणाबाजी केली जाते। संभाजीनगरमध्ये मवी आणि महायुतीचे कार्यकर्ते समोरासमोर आलेले आहेत आणि या दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना थांबवण्याचे देखील पोलिसांकडून प्रयत्न केले जात आहेत। ही लाईव्ह दृश्य आपण संभाजीनगरची बघतोय। संभाजीनगरमध्ये आता काहीसे दोन्ही बाजूचे कार्यकर्ते हे आक्रमक होताना दिसत आहेत। गोळीबाराच्या घटना ज्या सुरू आहेत त्या घटनांच्या निषेधार्थ मविया रस्त्यावर आली होती आणि मवियाकडून घोषणाबाजी सुरू होती आणि त्यानंतर आता त्याला प्रत्युत्तर देत महायुतीचे कार्यकर्ते देखील रस्त्यावर उतरलेले आहेत आणि दोन्ही बाजूंनी जोरदार घोषणाबाजी सुरू असल्याचं देखील दिसतंय। हे लाईव्ह दृश्य आहेत संभाजीनगरमध्ये मवी आणि महायुतीचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी आणि मवियाचे कार्यकर्ते आमने सामने आलेले आहेत। दोघांकडूनही फलक झळकावले जातात, घोषणाबाजी केली जाते आणि आता त्यांना दोघांनाही थांबवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न केले जात आहेत। काही दिवसांपूर्वीच भाजपच्या आमदारांकडून गोळीबाराची घटना झाली होती आणि कालचीच दहिसर मधली घटना ताजी आहे आणि याच गोळीबाराच्या निषेधार्थ मविया रस्त्यावर उतरलेली आहे। मवियाकडून संभाजीनगरमध्ये आंदोलन सुरू आहे। मवियाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं आणि मवियाच्या या आंदोलनानंतर आता महायुतीचे कार्यकर्ते देखील त्यांना प्रत्युत्तर देत आहेत। मवियाच्या तर आपण बघितलं भाजप आज राहुल गांधींविरोधामध्ये आंदोलन करत आहे राज्यभरामध्ये आणि याच आंदोलनादरम्यान मविया आणि महायुतीचे कार्यकर्ते हे आमने सामने आलेले आहेत। राहुल गांधी आणि मोदींबाबत वक्तव्य केलेलं होतं। मोदी हे ओबीसी म्हणून जन्माला आलेले नव्हते असं वक्तव्य राहुल गांधींनी केलेलं होतं आणि याच वक्तव्याच्या निषेधार्थ आता भाजप रस्त्यावर उतरलेला आहे आणि भाजप आंदोलन करत आहे आणि याच आंदोलनादरम्यान हा राडा संभाजीनगरमध्ये भाजप राहुल गांधींविरोधात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ राज्यभरामध्ये भाजप आंदोलन करते आणि त्याच पार्श्वभूमीवर संभाजीनगरमध्ये देखील आंदोलन सुरू होतं आणि याच आंदोलनादरम्यान महायुती आणि मवियाचे कार्यकर्ते जे आहेत ते आमने सामने आलेले आहेत आणि राडा झाल्याचं पाहायला मिळत आहे। पोलिसांकडून या दोन्ही कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजीही केली जाते। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ओबीसी म्हणून जन्माला आले नव्हते असं वक्तव्य राहुल गांधी यांनी त्यांच्या भारत जोडो न्याय यात्रेमध्ये केलेलं होतं आणि राहुल गांधी यांच्या वक्तव्यानंतर आता भाजप आक्रमक झाली आहे। पोलिसांकडून या आंदोलनकर्त्यांची धरपकड देखील केली जाते, मात्र राहुल गांधींच्या निषेध करण्यावर हे कार्यकर्ते ठाम असल्याचं दिसतंय आणि पोलिसांनी पकडल्यानंतरही त्यांची घोषणाबाजी सुरूच आहे।
आज राज्यभरामध्ये भाजप आंदोलन करतंय राहुल गांधींविरोधात आणि त्याच पार्श्वभूमीवर संभाजीनगरमध्ये देखील हे आंदोलन सुरू होतं आणि आता या आंदोलनामध्ये राडा झाल्यानंतर पोलिसांनी या आंदोलनकर्त्यांची धरपकड करायला सुरुवात केलेली आहे। मात्र तरीही या आंदोलनकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी सुरू आहे। आम्ही आंदोलन करत होते, त्यांची अवकाश घ्यायची आमच्या समोर येण्याचे, त्याच्यामुळे आम्ही संभाजीनगरमध्ये मवी आणि महायुतीचे कार्यकर्ते समोरासमोर आलेले आहेत। राहुल गांधी यांनी मोदींबाबत जे भाष्य केलं होतं, जे वक्तव्य केलेलं होतं, त्या विरोधात भाजप आंदोलन करत आहे।